Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. मी बीडमध्ये सरपंच देशमुखांच्या हत्येचं रिपोर्टिंग करायला ज्यावेळी गेलो होतो तेव्हा त्या पंचकृषीमध्ये म्हणजे इकडं जामखेडचा पट्टा, त्यानंतर पश्चिम भाग आष्टी, तिथून अगदी खालपर्यंत आलं की वरती गेवराईचा भाग, पुढं परळीपर्यंत आणि मग खाली धाराशिव वगैरे. तर या सगळ्या पट्ट्यामध्ये एक नाव मला जमिनींचं अधिग्रहण म्हणजे लँड ॲक्विजिशन, त्यानंतर लिटिगेशनचं मॅटर, दहशत पसरवणे आणि गोळीबार या सगळ्यामध्ये वारंवार वेगवेगळ्या लोकांच्या तोंडून आलं, सतत ऐकायला मिळालं. अगदी मला आठवतंय मी धाराशिव बॉर्डरवरती होतो आणि नितीन बिक्कट नावाच्या एका राजकारण्याला भेटायला गेलो होतो. हा नितीन बिक्कट तोच होता ज्याच्याकडे सिक्युरिटीचं कॉन्ट्रॅक्ट होतं. कोणत्या तर ज्या आवादा कंपनीच्या मस्साजोगमधल्या प्लांटवरती देशमुखांची हत्या झाली तिथे सिक्युरिटी हा पुरवायचा. आणि याच्याशिवाय सुरेश धसांनी आरोप केला होता की ज्या 2 कोटीचा व्यवहार फिसकटला तो 2 कोटीचा व्यवहार बसवताना धनंजय मुंडेंच्या मुंबईतल्या सातपुडा नावाचं जे निवासस्थान आहे त्याच्या निवासस्थानावरती जी बैठक झाली त्यामध्ये वाल्मिक कराड आणि बिक्कट असे 2 व्यक्ती होते. आता त्या बिक्कटला मी भेटलो, त्याचा इंटरव्ह्यू पण तुम्हाला मुंबई तकवरती बघायला मिळेल. तर त्या बिक्कटने पण त्यावेळी एक नाव घेतलं आणि म्हटलं की याने तर माझ्यावरती गोळीबार केला होता. नाव होतं निलेश बन्सीलाल घायवळ. गेल्या 5 ते 6 दिवसात निलेश घायवळ कसा लंडनला पळाला, त्याने डॉक्युमेंट कशी फॉर्जरी केली, या सगळ्या स्टोऱ्या तुम्ही ऐकल्या असतील. किंवा पुण्यामध्ये घायवळच्या जे गुंड आहेत त्या गुंडांनी एक्झॅक्टली काय केलं, कोणावर वार काय केला, कुठे गोळीबार काय केला, एकाच्या मांडीत गोळी लागली तर परत तिकडे सागर कॉलनीमध्ये जाऊन बंदूक काय दाखवली, हे सगळं ऐकलं असेल. पण पुण्यातल्या गुन्हेगारीच्या व्यतिरिक्त हा जो कर्जत, जामखेड, नगर, त्यानंतर इकडं आष्टी, बीड, गेवराई किंवा वरपर्यंत परळी म्हणजे अगदी लातूर बॉर्डर आणि मग खाली धाराशिव, या सगळ्या पट्ट्यामध्ये निलेश घायवळ नक्की कशा पद्धतीने ऑपरेशनल राहिला, कोणकोणत्या नेत्यांसोबत तुम्हाला तो वारंवार दिसलेला आहे आत्तापर्यंत, कोणाकोणाची तो कामं बघतो इथे. आणि फक्त इतकंच नाही तर या सगळ्या रिकव्हरी करून पोराला लंडनला तर पाठवला. पण सगळ्यात महत्त्वाचं काय तर आजची स्टोरी 2 वेगवेगळे आधार कार्ड, त्यानंतर पासपोर्ट बनवण्यासाठी त्यांनी नक्की कशा पद्धतीने झोल लावले. आणि फक्त इतकंच नाही, या सगळ्याचे ऑफिशियल डॉक्युमेंट्स माझ्याकडे आहेत. कारण पोलीस आता कारवाई तर करत आहेत, तो तर तिकडे निघून गेला. पण विजा आणि पासपोर्ट मिळवण्यासाठी एक्झॅक्टली त्यांनी काय शक्कल लावली, कोणते पोलीस अधिकारी होते, कोणती एक्झॅक्टली पोलीस यंत्रणा होती ज्या सगळ्यामध्ये कॉम्प्रोमाइज झाली. आणि फक्त इतकं नाही, पासपोर्ट ऑफिस आणि पोस्ट ऑफिस या दोन्ही ठिकाणी कशा पद्धतीने जॅक लागले आणि मग तो जामखेडचा कोण माजी मंत्री होता ज्याच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी घडल्या, या सगळ्याची आजची स्टोरी आहे. नमस्कार, मी ओमकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. गेल्या 10 दिवसांमध्ये तुम्ही पुण्यातल्या घटना ऐकल्या असतील की निलेश घायवळच्या गुंडांनी कुठे शास्त्रीनगरमधल्या मुठेश्वर चौकामध्ये एकावरती फायरिंग केलं, त्याच्या मांडीमध्ये गोळी लागली. त्यानंतर अलीकडे कोथरूडमध्येच परत एक जण ओव्हरटेक करायचं म्हणत होता, पोरांना राग आला, त्यांनी थेट वार केले. त्यानंतर सागर कॉलनीमध्ये सुद्धा बंदूक दाखवली. आता पोलीस निलेश घायवळला शोधतात. घायवळचा इतिहास तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघितला असेल की सुरुवातीला मारणे टोळीमध्ये सगळी मंडळी एकत्र होती. त्यानंतर 90च्या दशकाच्या शेवटी आणि साधारण 2000 सालापासून पुढे वगैरे ह्यांचं सगळ्यांचं पटलं नाही. मग मारणे आणि घायवळ हे दोघं पूर्ण वेगळे झाले. घायवळ स्वतःची टोळी ऑपरेट करू लागला, मारणे गजा मारणे त्याची टोळी ऑपरेट करू लागला. दोघांमध्ये याच्या आधी बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी फायरिंग पण झाली, एकमेकांची माणसंसुद्धा मारलेली आहेत. हा कॉमन झाला विषय. पण आता आपण समजून घेऊ की घायवळने एक्झॅक्टली लंडनला जाण्यासाठी डोकं काय चालवलं ते. आणि इतकंच नाही, याच्याशिवाय माझ्याकडे त्याचे वोटिंग कार्ड्स पण आहेत. जो इलेक्शन कमिशनचा खरं तर मुद्दा आहे की रेपिटेटिव्ह वोटर्स तुम्हाला वेगवेगळ्या मतदारसंघात दिसत आहेत, ते नक्की का आणि कसे दिसत आहेत. कारण घायवळकडे सुद्धा पुण्यातल्या कोथरूडमधलं आणि तिकडं एक सोनेगावचं म्हणजे कर्जत जामखेडचं अशा 2 ठिकाणचे वेगवेगळ्या ठिकाणची त्याच्या आणि त्याच्या बायकोच्या नावाने वोटिंग कार्ड्स आहेत. हे सगळं वन बाय वन आपण बघू. परत एकदा मला तुम्हाला सांगायचं आहे की घटनाक्रम, तारखा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला कळेल. पहिली सगळ्यात स्टोरी आपण पासपोर्टची सुरू करू. पासपोर्टचा काय घायवळने जुगाट टाकला बघा. आता त्याचा मुलगा आणि बायको यांच्या दोघांचे ऑलरेडी पासपोर्ट रेडी झाले होते. त्यासाठी जे डॉक्युमेंट द्यायचे होते ते त्यांच्या कोथरूडच्या पत्त्यावरचे होते, ते त्यांनी देऊन टाकले. नंतर जेव्हा घायवळने स्वतःचा पासपोर्ट, त्याला कळलं की पुण्यातून तर आपल्याला मिळणार नाही, मग त्याने काय केलं, त्याने नगर शहरमध्ये स्वतःचा वशिला लावला
नगर शहर पोलिसांकडून त्याने एक अहवाल तयार करून घेतला आणि त्यासोबत स्वतःचं ॲफिडेव्हिट पण दिलं. बघा अहवाल पोलिसांचा काय सांगतो, पोलीस व्हेरिफिकेशन हा रिपोर्टच माझ्या हातात आहे डायरेक्ट. पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये पोलीस यंत्रणा किती कॉम्प्रोमाइज आहे बघा, की ज्यांनी रिपोर्टमध्ये काय लिहिलंय बघा. ते व्हेरिफिकेशन फॉर्ममध्ये पहिला प्रश्न विचारलाय, इज द ॲप्लिकंट फेसिंग एनी क्रिमिनल चार्जेस इन एनी कोर्ट. एखाद्या कोर्टामध्ये कोणते क्रिमिनल चार्जेस तो फेस करतोय का. पुढे पोलिसांनी नो असा शेरा दिला. मग त्यांनी विचारलं, हॅज द ॲप्लिकंट बीन कन्व्हिक्टेड ऑर एनी क्राईम ड्युरिंग द प्रोसिडिंग 5 years. आणि त्यांनी म्हटलं सेंटेन्स टू इम्प्रिझनमेंट फॉर 2 years ऑर मोर. 2 वर्षापेक्षा जास्त त्याला आतापर्यंत इम्प्रिझनमेंट झाली आहे का, जेलमध्ये गेलाय का, आणि गेल्या 5 वर्षामध्ये त्याच्या विरोधात क्राईमचे कोणते गुन्हे आहेत का. पोलिसांनी रिपोर्ट दिला आहे नो. ज्याच्यावरती मकोका लागलेला आहे, ज्याला तडीपार करण्यात आलेला आहे, जो ऑर्गनाइज क्राईममध्ये इन्व्हॉल्व आहे. इतकंच नाही, गोळीबार, मर्डर, खंडणी हे 3 अत्यंत महत्त्वाचे गुन्हे आणि चौथा म्हणजे याच्यातला ऑर्गनाइज क्राईम. या सगळ्या गोष्टी जो ऑपरेट करतो त्याच्याविरोधात कोणतीही क्रिमिनल प्रोसिडिंग नाही आणि 5 वर्षात गुन्हा दाखल झाला नाही असं अहमदनगर पोलीस सांगतात. आपण वेगवेगळ्या पोलिसांकडे जाऊ. पुण्याच्या पोलिसांकडे याचे नगर अत्यंत ग्रामीणमध्ये पण झोल झालेत. त्यानंतर पुढे व्हेरिफिकेशन फॉर्ममध्ये असं आहे की हॅज एनी कोर्ट मेड एनी ऑर्डर प्रोहिबिटिंग द डिपार्चर ऑफ द ॲप्लिकंट फ्रॉम द इंडिया. त्याला सुद्धा ते नो असं म्हणतात. हा दिलेला आहे पोलिसांनी रिपोर्ट. हा रिपोर्ट किती तारखेला आहे, 15/1/2020ला. हे म्हणजे 15 जानेवारीला कोतवाल पोलीस स्टेशन आहे हे शहरातलं, यांनी या सगळ्या संदर्भातला पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्ट दिला. आता घायवळने पासपोर्ट तत्काळमधून अप्लाय केला होता. तत्काळची साधारण प्रोसिजर काय असते, तुम्ही कोणत्या कंट्रीत चाललाय हे तुम्हाला एक बेसिक सांगावं लागतं, कारण तुम्ही तत्काळमध्ये अप्लाय करता किंवा मला कुठेतरी जायचं म्हणून मला पासपोर्ट पाहिजे. तत्काळमध्ये अप्लाय केला. तत्काळला एका गॅजेटेड ऑफिसरचं लेटर लागतं, म्हणजे तुम्ही जर तुमचा ॲड्रेस क्लिअर नसेल वगैरे तर ह्या सगळ्यासाठी. आता घायवळने जो या सगळ्यामध्ये ॲड्रेस दिला, तो ॲड्रेस त्याने काय दिला आपण बघू आणि तुम्ही म्हणाल की बापरे याने हे काय केलं. जसं की समजा ओमकार ओबळे राहतो कोथरूडमध्ये, तर मी माझ्या नावापुढे लिहिणार की कोथरूड पुणे आणि पुढं पिनकोड लिहिणार. तसं त्याने सुद्धा तिकडचा ॲड्रेस दिला, एक पुढं नाव लिहिलं आणि त्याच्यात त्या नावावरती त्याने तो पूर्ण ॲड्रेस सबमिट करून टाकला. त्याने पासपोर्ट ऑफिसला हा ॲड्रेस दिला आणि त्याच्यावरती काय आलं आहे आता हे मी तुम्हाला दाखवतो. तत्काळमध्ये अप्लाय केला. अधिकाऱ्याची एखाद्याने लेटर त्या संदर्भात दिल्याचं दिसतंय. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, घायवळने हे तर दिलं त्याबद्दल काही नाही. त्याच्या पुढचं असं आहे की त्याने फक्त पुढे एक छोटं बिल्डिंगचं नाव होतं, बिल्डिंगचं पण नाही, त्या एरियाचं नाव होतं, त्या एरियाचं नाव घायवळने पुढे लिहिलं आणि त्या एरियाच्या नावाच्या समोर हे बघा त्याने काय लिहिलं, माळीवाडा रोड नगर अहमदनगर आणि पुढे 414001 असा त्याने पिनकोड टाकून दिला. एवढाच ॲड्रेस आहे. यामुळे त्याने तत्काळला पासपोर्ट अप्लाय केला. पासपोर्ट आल्यानंतर तो पासपोर्ट त्यानंतर त्याला 24 तारखेला तो पासपोर्ट डिस्पॅच झाला. ठीक आहे, 24 डिसेंबर 2019ला पासपोर्ट डिस्पॅच झाला आहे. त्यानंतर तो पुढच्या लगेचच आठवडाभरात निलेश घायवळला पासपोर्ट मिळून जातो. पासपोर्ट मिळाल्यानंतर तत्काळमध्ये अप्लाय केलेला होता, पोलीस व्हेरिफिकेशन नंतर होतं. पोलीस ज्यावेळी व्हेरीफाय करायला गेले त्यावेळी पोलिसांनी असं सांगितलं की अशी व्यक्ती आम्हाला कोणतीही आढळून आली नाही. आता या सगळ्यावरती पोलिसांनी स्वतःचं क्लॅरिफिकेशन दिलं आहे. त्यांनी असं सांगितलं की सराफ गुन्हेगार निलेश घायवळ याचा पासपोर्ट बाबतीत अहिल्यानगर पोलिसांनी खुलासा केला आहे. त्यांचं म्हणणं आहे की निलेश बंशीलाल घायवळ राहणार आनंदी बाजार माळीवाडा रोड अहमदनगर असा पत्ता अर्जदारांनी दिला होता. त्यामध्ये पासपोर्ट मिळण्यासाठी प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे त्यांनी अर्ज केलेला होता आणि पासपोर्टचं प्रकरण पडताळणीसाठी 23/12/2019ला पोलिसांकडे आलं. म्हणजे 23 डिसेंबर 2019ला पोलिसांकडे आलं. अर्जदारांनी दिलेलं नाव आणि नमूद केलेल्या पत्त्यावरती पोलिसांनी पडताळणी केली, मात्र संपर्क होऊ शकला नाही. मग अधीक्षक यांनी पासपोर्ट 16 जानेवारी 2020ला हा प्रतिकूल असल्याचंच म्हणजे नॉन अवेलेबल रिमार्क करून विभागीय पासपोर्ट कार्यालयाला पाठवलं असा पोलिसांनी रिमार्क दिला. आता त्याने अप्लाय केल्याच्या एका आठवड्यात त्याला पासपोर्ट इश्यू झाला तत्काळमध्ये असल्याने. दुसरं, तो डिस्पॅच झाला. डिस्पॅच झाल्यानंतर जर त्याच्यावरती एक्झॅक्ट ॲड्रेस नव्हता तर पोस्टमॅनने तो एक्झॅक्टली डिलिव्हर कुठे गेला, कारण तो घायवळला तर मिळाला आहे ही गोष्ट क्लिअर झाली. याचा अर्थ पोस्ट ऑफिसमधला माणूस सुद्धा घायवळने मॅनेज केला. दुसरं, पोलीस म्हणतात की आम्ही या पत्त्यावरती जाऊन आलो. अरे पण तो पत्ता एकदम डिटेल आणि क्लिअरच नाही आहे. अशा वेळी पोलीस नक्की व कोणत्या पत्त्यावरती व्हेरीफाय करून आलेत आणि ते म्हणतात की नॉन अवेलेबल. आणि जर तुम्हाला नॉन अवेलेबल दिसलेला होता, ती व्यक्ती कोण आहे याचं पोलीस व्हेरिफिकेशनच झालेलं नाही आहे हे तुम्हाला माहिती असताना तुम्ही तो पासपोर्ट रिवोक का नाही केला, याचं उत्तर पोलीस अजून देऊ शकलेलं नाही आहेत. हे अहमदनगर पोलिसांचं झालं. आता बघा,
पुढे तुम्हाला येणाऱ्या काळात स्पेलिंगमधले चेंजेस दिसतील आणि मग जे पूजा खेडकरने त्यावेळी केलं होतं हेच निलेश गायवळने किती इंटरेस्टिंग नाव बदलून गोष्टी केल्यात ते पण तुम्हाला आता सांगतो. पासपोर्ट रिवोक नाही केला सगळं ठीक आहे, प्रकरण कधीच आहे 2019ला अप्लाय केला त्याने डिसेंबरमध्ये, जानेवारीच्या 20मध्ये साधारण त्याला पासपोर्ट इश्यू झालेला आहे. त्याच्या जवळपास 5 वर्षांतर इतक्या वर्षात गायवळने कुठे आउट ऑफ इंडिया ट्रॅव्हल केलेलं दिसत नाही, पासपोर्टवर तसे अजून नोंदी नाहीत. याचा अर्थ 5 वर्षांतर गायवळने पासपोर्ट वापरला आणि तो लंडनला गेलेला आहे त्याच्या मुलाकडे, जिथे त्याचा मुलगा माझ्या माहितीनुसार बहुतेक लॉ शिकतो, पृथ्वीराज का असं काहीतरी त्याचं नाव आहे. तिथे तो त्याच्या मुलाकडे गेला. इतक्या वर्षात गेल्या 5 वर्षात पोलीस व्हेरिफिकेशन जो फॉर्म आहे त्या पोलीस व्हेरिफिकेशनच्या फॉर्मवरती त्याच्यावरती कोणतेही गुन्हे नाहीत वगैरे असं सगळं पोलिसांनी रेकॉर्ड दिला. म्हणजे पोलिसही गायवळने इंटरेस्टिंगली मॅनेज केल्या सगळ्यामध्ये. पासपोर्ट ऑफिसही तिथे मॅनेज झालं, कारण पासपोर्ट जर नॉन अवेलेबल होता तर तो पासपोर्ट ऑफिसने त्याच्यावरती तो पासपोर्ट बॅन करून टाकायला पाहिजे होता. तो पासपोर्ट ऑफिसने इतक्या वर्षात केला नाही. पोलिसांनी स्वतःचा रिपोर्ट सबमिट केल्यानंतर सुद्धा बघा इथे पासपोर्ट ऑफिसमध्ये सुद्धा नक्की कोण माणूस आहे हे आता शोधून काढावं लागणार आहे. पोस्ट ज्या पोस्टाने तो पासपोर्ट गेला तिथे क्लिअर ॲड्रेस नसताना सुद्धा गायवळने तो रिसिव्ह केलेला आहे आणि त्याच्या हाती तो पासपोर्ट लागला आहे. अजून बघा आता येतात पुढचा विषय. आता आधार कार्ड आपण समजून घेऊ. आधार कार्डची गंमत अशी आहे की निलेश गायवळने 2 आधार कार्ड काढलेत. ठीक आहे, एक आधार कार्ड त्याचं जो मी आत्ता तुम्हाला ॲड्रेस सांगितला तो आहे, ते आधार कार्ड त्याने त्याचं विजा व्हेरिफिकेशनसाठी आणि पासपोर्टसाठी त्याने सबमिट केलेलं होतं. ते कुठलं आहे? ते अहमदनगर शहरचंच आहे, सेम आनंदी बाजार माळीवाडा रोड पुढे आणि अहमदनगर आणि त्याच्या पुढे त्यांनी दिलेलं आहे. हे ते आधार कार्ड. त्याचं दुसरं आधार कार्ड आहे, ते दुसरं आधार कार्ड त्याचं आहे, त्याच्यामध्ये त्याचं सेम नाव आहे निलेश बन्सीलाल गायवळ. बरं याने सगळीकडे GAI गायवळ असं त्याने स्पेलिंग वापरलेलं आहे, गायवळ असं त्याने कुठेही स्पेलिंग वापरलेलं नाही, सुद्धा तिथे H नाही आहे. यामुळे त्याचा पत्ता आहे कोथरूडचा. याच कोथरूडच्या पत्त्यावरती त्याच्या पत्नीचं आणि त्याच्या मुलाचं दोघांचं सुद्धा तिथून आधार कार्ड व्हेरीफाय होतात आणि ते आधार कार्ड जातात. सो गायवळचे 2 वेगवेगळ्या पत्त्यांचे असलेले हे आधार कार्ड आहेत. या 2 वेगवेगळ्या आधार कार्डांनी त्याने तिकडं पासपोर्टला अप्लाय केलं आणि इकडचं आधार कार्डावरती त्याचं इकडचं सुद्धा इलेक्शन कार्ड आहे. आता पुढचा विषय येतो ते म्हणजे वोटर व्हेरिफिकेशनचा. निलेश गायवळने नाव बदलून नगर ग्रामीणमध्ये सुद्धा कर्जत जामखेड मतदारसंघात स्वतःचं मतदान केलं आहे, सोने गावामध्ये. तिथे त्याचा आणखी त्यामुळे एक ॲड्रेस जनरेट झाला. समजून घ्या, 2 आधार कार्ड, त्यातल्या 2 आधार कार्डचे एक पुण्यातला पत्ता, एक नगर शहरमधला पत्ता, जो नगर शहरमधल्या पत्त्यावरती पासपोर्ट विस्फोट काढून भाऊ मोकळा आला. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी विजा व्हेरिफिकेशन होतं त्यावेळी सुद्धा त्याने ती रिस्क नाही घेतली, त्याने तिकडच्याच पत्त्यावरती सगळ्या गोष्टी पुढे घेतल्या. आणि याच्याआधी पोलिसांचं व्हेरिफिकेशन लेटर फार इंटरेस्टिंग होतं की त्यांनी त्याच्यावरती कोणतेही गुन्हे नाहीत असं सांगून टाकलं. आता पुढे आणखी बघू आपण. आता 2 ID कार्ड त्याचे वोटर ID आहेत, ते कसे आहेत बघा. पहिलं वोटर ID आहे निलेश बन्सीलाल गायवळ, GAIWAL. मगाशी जे गायवळचं स्पेलिंग होतं तेच गायवळचं स्पेलिंग इथे सेम दिसतं आपल्याला. ठीक आहे, तेच सगळीकडे स्पेलिंग आहे. हे त्याचं आहे सोनेगाव ZP स्कूल, नॉर्थ साऊथ बिल्डिंग आणि मग सोनेगाव असा तो संपूर्ण पत्ता आहे. अहमदनगरमध्ये आहे आणि हा जामखेडचा मतदारसंघ आहे. ठीक आहे, हे त्याचं पहिलं वोटिंग कार्ड. त्याच्या पत्नीचं जे वोटिंग कार्ड आहे त्यामुळे सुद्धा तिचं आणि निलेश गायवळचं स्पेलिंग सेम दिसतंय, पण हे सुद्धा त्याच पत्त्यावरचं अहमदनगरचं कर्जत जामखेडचं सोनेगावमधलं त्याच्या पत्नीचं वोटिंग आहे. वोटिंग कार्ड तिकडचं आहे, आधार कार्ड पुण्याचं आहे पत्नीचं. आता परत त्याच्या पत्नीचं दुसरं वोटिंग कार्ड आहे, ते आहे महेश विद्यालय इथल्या पुण्यातल्या कोथरूडमधल्या पत्त्याचं, ज्याच्यावरती त्याच्या पत्नीचं ऑलरेडी एक आधार कार्ड सुद्धा आहे. इथे सुद्धा गायवळचं स्पेलिंग पत्नीचं सेम दिसतंय, पण निलेश गायवळने ज्यावेळी कोथरूडमध्ये स्वतःचं वोटिंग कार्ड काढलंय त्याच्यामुळे त्याने स्वतःचं नाव निलेश कुमार असं केलंय. तिथे निलेश गायवळ नाही, निलेश कुमार बन्सीलाल असं वडिलांचं नाव, आणि आडनाव जे गायवळ आहे त्याचं स्पेलिंग GAYVAL असं केलंय. आधीचं स्पेलिंग GAIWAL होतं, इथे त्याने आता GAYAVAL आणि नाव निलेश कुमार असं केलंय. सो हा जो त्याचा पत्ता आहे हा सुद्धा सोनेगावचाच पत्ता आहे, ज्याच्यावर त्याने स्पेलिंग चेंज केलेलं आहे. आणखी याचं एक वोटर कार्ड आहे, ते सुद्धा त्याच्या कोथरूडच्या पत्त्यावर आहे. त्याचा अर्थ हा अहमदनगर ग्रामीण कर्जत जामखेडमध्ये आणि प्लस इथे पुण्यामध्ये असे 2 त्याचे वोटिंग कार्ड आहेत, सेम 2 आधार कार्ड पण आहेत. आणि याच याच्यावरती निलेश गायवळने काय केलंय तर निलेश गायवळने याच बेसिसवरती पासपोर्टसुद्धा काढून मोकळा झाला. आता पोलिसांनी सांगितलं की एक्झॅक्टली काय झालं काय नाही वगैरे वगैरे ते, पण या संपूर्ण प्रकरणामध्ये सगळ्यात मेख कुठे माहिती आहे का, ते म्हणजे त्याने दिलेलं सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म. त्याने ॲफिडेविट केलं
पासपोर्ट आणि याच्या सगळ्यासाठी आणि त्याच्यासाठी विजासाठी. त्या ॲफिडेविटवरती सेल्फ डिक्लेरेशन त्यांनी दिलं, जे कन्सिडर पण केलं बघा पासपोर्ट ऑफिसने. त्याने म्हटलेलं आहे की याच्या आधी कुठे डिटेन त्यांनी या सगळ्यामध्ये काय म्हटलं, त्याने म्हटलं की सेल्फ डिक्लेरेशन त्याने 23 तारखेला दिलं. किती 23चं सेल्फ डिक्लेरेशन आहे. 24 तारखेला 24 डिसेंबर 2019ला पासपोर्ट डिस्पॅच झाला आहे आणि पोलीस 15 जानेवारीला म्हणजे आणखी 20 दिवसाने पुढच्या त्याचं व्हेरिफिकेशनमध्ये सह करतात आणि मग तो माघारी पाठवतात. पण तरीसुद्धा पासपोर्ट ऑफिस पोलीस कुणीही त्याचा पासपोर्ट मागत नाही, जप्त करत नाही, तो रिवोक केला जात नाही. बघा ॲफिडेविट 23 तारखेला दिलं. तो त्यामुळे त्याने क्लिअर केलेलं आहे की माझ्या विरोधात कोणतेही याच्या आधी गुन्हे नाही आहेत. तो म्हणतो की आय एम सोलमली अफर्म दॅट नो समन्स, त्यांचं वॉरंट किंवा माझ्या विरुद्ध समन आणि वॉरंट कोणतेही पेंडिंग नाही आहेत. इंडियन टेरिटरीमधल्या कोणत्याही कोर्टात माझ्या विरुद्ध कोणताही गुन्हा नाहीत आणि आय नेव्हर बीन समन्ड बाय एनी कोर्ट. आणि ते पण त्याने म्हटलेलं आहे की मला कधी कोर्टाने कन्व्हिक्ट नाही केलं आणि गेल्या 5 वर्षामध्ये माझ्या विरोधात कोणतेही चार्जेस नाहीत. 24 डिसेंबरला पासपोर्ट डिस्पॅच झाला. 23 तारखेला त्यांनी हे ॲफिडेविट कसं करून दिलं आहे, जे कन्सिडर पण केलं गेलं. 20 दिवसाने पोलीस व्हेरीफाय करून म्हणतात तिथे तो नव्हताच वगैरे वगैरे, हे सगळं ठीक आहे. आणि यानंतर इतकी सगळी लफडी होतात, इतके सगळे मॅटर होतात, तरी पुण्याचे शहर पोलीस मात्र गायवाला असेच मोकळे सोडून देतात. नगर पोलिसांच्या तिथे तो वशिला लावतो, तिथून तो पासपोर्ट इश्यू करून घेतो, ज्याच्यासाठी त्याचे 2 वेगवेगळे पत्ते वापरले जातात, तेही काही नाही. आता पुणे पोलीस आणि नगर पोलिसांमध्ये बॅटल सुरू झालं की कोणाची चूक आहे वगैरे वगैरे. तर दोघांनी अगदी अक्षरशः म्हणजे विकून खाल्ली असं म्हणायला काही हरकत नाही, कारण इतका मोठा गुन्हेगार याच्यावरती मकोकासारखे गुन्हे आहेत आणि हे सगळ्या गोष्टी आहेत, याच्यामुळे सुद्धा त्यांना अजून काही करावं असं वाटलं नाही. आता पोलिसांनी काय केलं आहे, आता लुकआउट नोटीस काढली आहे. त्यानंतर त्याचे HDFCचे अकाउंट होते आणि आणखी काही बँकांचे अकाउंट आहेत, असे सगळे मिळून त्याचे जवळपास 38 ते 40 लाखांची अमाऊंट त्याची सीज केली आहे. पुणे पोलीस आता पालिकेच्या परवानगीसाठी थांबलेत की त्याने जे काही इलिगल बांधकाम वगैरे इकडे तिकडे कुठं काय केलेलं आहे, त्याच्या नक्की मालमत्ता कुठे आहेत, त्याच्या नावावर काय आहेत, या सगळ्या सीज करायच्या आहेत. आणि इलिगल असेल तर त्यासुद्धा आम्हाला आता डिमॉलिश करायच्या आहेत. ते आता या माझ्या व्हिडिओनंतर मी तुम्हाला सांगतो, ते पण 100% सुरू होईल. अजून ते पोलिसांना अप्रुव्हल नाही मिळालं. इतकंच नाही, याच्या व्यतिरिक्त त्याने आणखी काय केलं तर त्याच्या घरी जेव्हा पोलीस गेले होते, एक मोटरसायकल सापडली. तर ती मोटरसायकल कोणाची पोलीस बघत होते, तर त्या मोटरसायकलचा जो नंबर आहे, ती नंबर प्लेट चुकीची होती. आणि ती नंबर प्लेट ज्याची होती तो माणूस कुठला होता, तो भिगवणचा माणूस होता. ती स्कॉर्पिओ होती त्याची. त्या स्कॉर्पिओची नंबर प्लेट इथं पुण्यामधल्या ह्याच्या घराखालच्या गाडीला. त्यामुळे इतके वेगवेगळे असे सगळे. त्यामुळे आता त्याने खोटा पत्ता दिला आहे, फॉर्जरी केली, पासपोर्ट त्याने केलेला आहे. त्यानंतर त्याने 2 वेगवेगळे त्याचे वोटिंग कार्ड्स हे सगळे झालेले आहेत. असं सगळं आधार कार्ड वेगळे काढलेत, पत्ते वेगळे गेलेत, इन्फॉर्मेशन चुकीच दिली. या सगळ्या अंतर्गत त्याच्या विरोधात आता वेगवेगळ्या सेक्शन्स अंतर्गत गुन्हा दाखल होतो आहे. एक मकोकातला आरोपी, इतका आपण असं म्हणू की इतका नटोरियस ज्याला आपण म्हणतो की इतका बदनाम झालेला व्यक्ती, त्याच्या बाबतीत पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या बाबतीत पोलिसांना, पासपोर्ट डिपार्टमेंटला, तिकडं पोस्ट ऑफिसला किंवा ह्यांना कोणालाही काहीही वाटत नाही. जो तो आपापलं काम नीटनेटकेपणानं नाही तर कॉम्प्रोमाइज होऊन करतो आणि त्या सिस्टीमला त्या सगळ्या वेठीस धरतो, हे क्लिअर या सगळ्या कृतीमधून झालेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाचं, अगदी ते बांगर शिवसेनेचे यांचे एकनाथ शिंदेचे आमदार असतील, तिकडे राम शिंदे असतील, आणखी मधल्या काळात त्याचं व्हायरल झालं आहे ते तानाजी सावंतांचं बहुतेक त्यामुळे नाव घेतलं गेलं आहे. तर अशी वेगवेगळी सगळी जी मंत्री आहेत आणि वेगवेगळी सगळी लोकं आहेत, ह्या सगळ्यांशी घायवळचे संबंध आलेले होते. हाच घायवळ मी मंत्रालयात जेव्हा मुंबईला वार्तांकन करायचो तेव्हा मंत्रालयामध्ये सुद्धा रील शूट करत होता. ती बातमी मी बाहेर काढली. आणि हाच व्यक्ती हिवाळी अधिवेशनाला तिथे मंत्र्यांच्या केबिनमध्ये असतो. आणि फक्त इतकंच नाही तर इतके गुन्हेगार हे नक्की या सरकारला, या नेत्यांना का पोसावेशी वाटत आहे, नक्की अशी कोणती यांची मजबुरी आहे की यांना सोबत ठेवल्याशिवाय त्यांची काही कामं होत नाही आहेत. तर या सगळ्याची उत्तरं लोकांनी विचारली पाहिजेत. आणि ज्या सोनेगावचा पत्ता आहे कर्जत जामखेडचा, तिथल्या माजी मंत्र्यांनी तर ह्या गोष्टी मनावरच घेतल्या पाहिजे. कारण साहेब, आशीर्वादाशिवाय नाही होतं एवढं सगळं. तुम्ही मुंबई तक बघत राहा. आणखी काही महत्त्वाचे अपडेट्स असतील त्या पण तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. आणि अर्थात फक्त घायवळ नाही, गुन्हेगारीमध्ये आत्ता पुण्यात जे काही सगळं घडतं आहे, आंदेकर असेल, कोमकर असेल वगैरे काय नाही, सगळे अपडेट वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे. मुंबई तक पाहत राहा. कॅमेरापासून गोपाळ सोबत ओंकार वाबळे इथेच चालू.